विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणित विषयातील घड्याळ या घटकावरती नजर टाकणार आहोत आणि परिपूर्ण तयारी या घटकाची करणार आहोत. फास्ट रिव्हिजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या घटकाची घेणार आहोत आणि कुठलाही प्रश्न या घटकावरती आला तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील अशा दृष्टीनं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तयारी करूया. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये जे यापूर्वी प्रश्न विचारले गेलेले आहेत, या सर्व प्रश्नांचा समावेश आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण, विश्लेषण आपण करणार आहोत. उदाहरण सोडवत असताना कोणते नियम, क्लुप्त्या, सूत्र वापरायचं त्याचाही आपण आढावा घेणार आहोत आणि ज्या आगामी होणाऱ्या 4थी, 7वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, नवोदय परीक्षा आहे किंवा इतरही ज्या शालेय स्पर्धा परीक्षा तुम्ही देता, त्या सर्वांच्या तयारीसाठी या घटकाच्या तयारीसाठीचा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. त्यासोबतच ज्या इतर स्पर्धा परीक्षा असतील, टी असेल, सी असेल किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती किंवा एम-पी-एस-सी आयोजित वेगवेगळ्या परीक्षा, यासाठी सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे, माझ्या स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. हे बटन दाबलं की व्हिडिओ पब्लिश झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सूचना येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज घड्याळ या घटकाची परिपूर्ण तयारी आपण करणार आहोत. आता उदाहरण सोडवण्याच्या अगोदर काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण रिवाइज करूया. ते म्हणजे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की 1 तास जो आहे तो किती मिनिटांचा असतो? तर 60 मिनिटांचा असतो आणि 1 मिनिट जो आहे तो 60 सेकंदांचा असतो. तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला माहिती आहे, हे बेसिक काय घ्यायचं, परंतु उदाहरण सोडवायच्या वेळेला या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणून याच्यावरती आपण आता ही रिव्हिजन घेतोय, याची रिवाइज करतोय. 1 तास म्हणजे 60 मिनिटे किंवा 60 मिनिटांचा 1 तास होतो आणि 60 सेकंदांचा 1 मिनिट किंवा 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ठीक आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं याच अनुषंगानं की एका तासामध्ये किती सेकंद असतात, असा सुद्धा प्रश्न डायरेक्ट विचारला जातो किंवा 2 तासामध्ये किती सेकंद, 3 तासामध्ये किती सेकंद. तर आता पहा, एका तासामध्ये किती मिनिटं असतात मित्रांनो? 60 मिनिटे असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग 60 गुणिले 60 आपल्याला करायला लागेल. 2 शून्य मांडून द्या खाली. 6 6 36. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. आता यापुढे आपल्याला जायचंय पहा आणि तुम्ही पण एक होमवर्क करून टाका. 1 तास म्हणजे 3600 सेकंद किंवा 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 2 तास म्हणजे किती मिनिटं, 2 तास म्हणजे किती सेकंद, हे तुम्ही सुद्धा तुमच्या स्कॉलरशिपच्या वहीमध्ये ते काढून ठेवा. एक 20 तास किंवा 20 तासामध्ये किती मिनिटं आणि किती सेकंद असतात, तिथपर्यंत तुम्ही जर हे केलं, तर एक बऱ्यापैकी तुमचं एक रिव्हिजन होऊन जाईल, चांगली उजळणी होईल आणि ते जर तुम्ही मेमोराईज केलं, पाठ करून ठेवलं, तर पुढे आपल्याला उदाहरण सोडवताना ते सोपं जाईल. आता हे झालं एका तासापुरतं. आता एका तासापुरतं. आपल्याला आता अ, असाही प्रश्न येऊ शकतो, की एका दिवसामध्ये किती तास असतात? तर एका दिवसामध्ये 24 तास असतात. हे आपल्याला माहिती आहे. कारण पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा तो कालावधी आहे. आता असंही विचारलं जाऊ शकतं, की एका दिवसामध्ये किती मिनिटे असतात? किती मिनिटे असतात? आता एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. आता 24 तासाची मिनिटं काढायची म्हणल्यावर गुणाकार करायला लागेल. हा शून्य मांडून द्या इथं. 6 चोक 24, हातच्याले 2, 6 दोन्ही 12 आणि 2 14. म्हणजे एका दिवसामध्ये 1040 अ, 1440 मिनिटं असतात. 1440 मिनिटं असतात. आणि असंही विचारलं जाऊ शकतं, की एका दिवसामध्ये किती सेकंद असतात किंवा 24 तासामध्ये किती सेकंद असतात? तर आता एका दिवसामध्ये 1440 मिनिटं आहेत. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. हे 2 शून्य मांडून घेतले. 6 चोक 24, हातच्याले 2, 6 चोक 24 आणि 2 26, हातच्याले 2, 6 एक 6 आणि 2 8. तर एका दिवसामध्ये मित्रांनो 86,400 सेकंद असतात. तर आता हे ज्या गोष्टी आहेत बेसिक, अत्यंत महत्त्वाच्या. 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 3600 सेकंद,
एक दिवस म्हणजे 24 तास, एक दिवस म्हणजे 1440 मिनिटे, म्हणजे 24 तास म्हणजे सुद्धा 1440 मिनिटे, एक दिवस म्हणजे 86,400 सेकंद किंवा 24 तास म्हणजे 86,400 सेकंद. तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. हे नोट डाउन करून ठेवा आणि जे तसं तुम्हाला सांगितलं 1 तास, 2 तास, 3 तास त्याचे सेकंद, मिनिटं तो होमवर्क तुम्ही करून ठेवा. ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आता आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया. आता उदाहरणं कशी राहणार आहेत? या तास, मिनिटं वरती बेरजेची उदाहरणं येतील किंवा वजाबाकीची उदाहरणं येतील किंवा एखादी बस सुटली, अमुक-अमुक वाजता निघाली, ती 24 ताशी घड्याळामध्ये त्याचं अमुक-अमुक वाजता पोहोचली, 24 ताशी घड्याळामध्ये नुसार किती वाजता पोहोचली हे सांगा. किंवा एकूण प्रवासाचा कालावधी किती असेल हे सांगा किंवा घड्याळामध्ये एखादी वेळ दाखवलेली असेल, अचूक वेळ ओळखा. अशा आशयाचे स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण काय करूया, वन बाय वन सगळे प्रश्न जे यापूर्वी विचारले गेले होते गणितामध्ये ते आता पाहूया आणि सोडवूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय दिलंय, की 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? आता या ठिकाणी ऑलरेडी 35 मिनिटे आपल्याला दिलेली आहेत. आता 5 तासाचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय? मिनिटांमध्ये करायचंय. आता आपल्याला माहिती आहे, मगाशी आपण पाहिलं, की 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर 5 तास म्हणजे किती मिनिटं? तर हे शून्य असंच मांडून दिलं आपण. 6 पंचे 30. 5 तास म्हणजे किती मिनिटं मित्रांनो? 300 मिनिटे. या 5 तासाचं रूपांतर झालं मिनिटांमध्ये 300 मिनिटं. पहिली 35 मिनिटं आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि दोघांची बेरीज केल्यावर किती होईल? 335 मिनिटे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. असेच प्रश्न असणार आहेत आणि आल्यानंतर एकदम व्यवस्थित कन्व्हर्जन करा फक्त तासाचं मिनिटांमध्ये किंवा जे सेकंद काय दिले असेल ते व्यवस्थित पहा आणि सावकाश सोडवा. 1 मिनिटांचा वेळ या उदाहरणाला खूप पुरेसा आहे. एक 10-20 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडून होऊ शकते. त्यानंतर पर्याय रंगवताना मात्र अचूक पर्याय रंगवा. कधी-कधी उत्तर बरोबर काढतो आणि पर्याय चुकीचा रंगवतोय असंही होतं. त्याच्यामुळं पेपर सोडवताना विशेष लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय? 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16 वाजून 45 वाजता संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? आता अजून एक आपल्याला बेसिक बघायचं आहे. हे बघा, घड्याळ 2 प्रकारचं आहे. एक आहे 12 ताशी आणि एक आहे 24 ताशी. आता आपल्या जे मनगटी घड्याळ असतं, साधं घड्याळ जे आहे, डिजिटल नाही, साधं घड्याळ जे असतं किंवा भिंतीवरचे जे घड्याळ असतात, त्याच्यावरती 12च काटे असतात. ते 12 ताशी घड्याळ आहे. परंतु आता मोबाईल असेल किंवा डिजिटल काही घड्याळं आलेले आहेत. त्याच्यामध्ये 24 तासापर्यंत सुद्धा वेळ दाखवली जाते. आता 24 तास म्हणजे कोणती वेळ आहे नेमकं? आपण तर पहिल्यापासून 1 ते 12 आणि 1 ते 12 असंच काय दुपारी 12 वाजले, परत 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, शाळा सुटली किंवा 5 वाजले शाळा सुटली. हेच आपण बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. मग 24 ताशी कोणतं आहे? ते आता आपल्याला जास्त काही त्याचं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. परंतु कन्व्हर्जन करताना इथं चूक होते आपली, इथं होते म्हणून हे व्यवस्थित नीट आता लक्षपूर्वक ऐका. तर 2 शब्द घड्याळामध्ये असतात. एक आहे मध्यान्हपूर्व आणि दुसरा आहे मध्यान्होत्तर. त्यालाच इंग्लिशमध्ये मध्यान्हपूर्वला एएम म्हणतात आणि मध्यान्होत्तरला पीएम म्हणतात. मध्यान्हपूर्व म्हणजे काय? दुपारच्या 12च्या अगोदरची वेळ. 12च्या पूर्वीची जी वेळ आहे म्हणजे 11 वाजून 59 मिनिटांपर्यंतचा जो कालावधी आहे. मध्यरात्री 12चा ठोका पडला तिथपासून जी सुरू होणारी वेळ आहे ती दुपारी 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत, 59 मिनिटांनी 59 सेकंदांपर्यंत जी वेळ आहे तिला एएम किंवा मध्यान्हपूर्व वेळ असं म्हणतात. आता दुपारचा 12चा ठोका पडला की पीएम सुरू होतं. म्हणजे मध्यान्ह म्हणजे दुपार नंतरची वेळ सुरू होते आणि ती रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी 59 सेकंदांपर्यंत चालते. दुपारी 12च्या नंतरची जी वेळ आहे तिला मध्यान्होत्तर वेळ असं म्हणतात. ठीक आहे. आता दुपारी 12 वाजले इथपर्यंत ठीक आहे. रात्री 12चा ठोका पडल्यानंतर 1 वाजतात, 2, 3, 4, पहाटे 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि दुपारी 11 वाजून 59 मिनिटं आणि 59 सेकंद झाले. 12 वाजले, दुपार झाली, मध्यान्ह सुरू झाली. त्यानंतर 1 वाजतो, याला म्हणायचंय 13. दुपारचे 2 याला 14 म्हणायचं. 3 वाजले, याला 15 वाजले असं म्हणायचंय. 4 वाजले, याला 16 वाजले असं म्हणायचंय. 5 म्हणजे 17, 6 म्हणजे 18, 7 वाजले. आता हे संध्याकाळची वेळ, आता हे 4 वाजेपर्यंत दुपार आहे. याच्यानंतर संध्याकाळ सुरू झालेली आहे आता. 7 वाजले म्हणजे 19 वाजले 24 तासानुसार. 8 वाजले म्हणजे 20 वाजले.
9 वाजले म्हणजे 21 वाजले, तर रात्र सुरू झालेली आहे. 10 वाजले म्हणजे 22 वाजले. 11 वाजले रात्रीचे म्हणजे 23 वाजले आणि रात्रीचे जी पुढची वेळ आहे 12 वाजतात. त्याला 24 तास, परंतु तिथून नवीन आता दिवस सुरू होत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे काही आहे, हे जे 13 म्हणजे दुपारचे 1, 14 म्हणजे दुपारचे 2, 15 म्हणजे दुपारचे 3, 16 म्हणजे दुपारचे 4, 17 म्हणजे संध्याकाळचे 5, 18 म्हणजे संध्याकाळचे 6, 19 म्हणजे संध्याकाळचे 7, 20 म्हणजे रात्रीचे 8, 21 म्हणजे रात्रीचे 9, 22 म्हणजे रात्रीचे 10, 23 म्हणजे रात्रीचे 11 आणि 24 जे आहे ते सुद्धा रात्रीचे 12 आणि नंतर त्या ठिकाणी नवीन दिवस सुरू होणार आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण काय करूया, हे जे उदाहरण दिलं होतं ना, ते सोडवूया. काय म्हणलं उदाहरणामध्ये 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला. सकाळी 10 वाजता हा सामना सुरू झालेला आहे. सकाळी हा सामना 10 वाजता सुरू झाला आणि 10 वाजता सुरू झाल्यानंतर तो सामना 16 वाजून 45 मिनिटांनी संपलेला आहे. 16 वाजून 45 मिनिटांनी तो सामना संपलेला आहे. तर 12 ताशी घड्याळामध्ये किती वाजले असतील असं विचारलेलं आहे. आता 16 वाजून 45 मिनिटं याच्यामधून काय करायचं, फक्त ह्या जे तास आहेत ना त्याच्यामधून हे 12 तास वजा करा. 16 तून 12 गेले किती उरतात 4, म्हणजे 4 वाजून 45 मिनिटं. 4 वाजून 45 मिनिटांनी हा सामना संपलेला आहे. कधी-कधी असंही असतं मध्यान्ह उत्तर किंवा मध्यान्ह पूर्व असंही त्या ठिकाणी विचारलं जातं. अशा वेळेला फक्त काय करायचं आपण, हे जे आहेत एकूण तास त्याच्यामधून 12 वजा करायचे आणि जर मध्यान्ह पूर्व, मध्यान्होत्तर जर विचारलं असेल, तर तो शब्द व्यवस्थित निवडायचा आहे. आता ही मध्यान्ह उत्तरची ही वेळ आहे. ठीक आहे. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला. 15 वाजून 45 ला संपला. तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? आता हे बघा 2017 आणि 18 ला सलग प्रश्न आलाय कसा? सेम प्रश्न आहे. फक्त इथं 4 वाजून 45 मिनिटाची वेळ आहे आणि हा प्रश्न 2018च्या स्कॉलरशिपला आलाय. इथं 15 वाजून 45 मिनिटांची वेळ आहे. म्हणजे इतकं सारखं उदाहरण आहे. फक्त 16च्या ऐवजी 15 केलेलं आहे. मग उत्तरामध्ये तरी काय बदल होणार आहे? मगाशी उत्तर आलं 4 वाजून 45, आता काय येईल 3 वाजून 45 मिनिटं. इतकं हे सोपं आहे. तरी सोडून पाहूया. 10 वाजता सामना सुरू झाला त्याची काही घेणं नाही आपल्याला. सामना संपलाय कधी? 15 वाजून 45 मिनिटांनी. आता हा सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? या तासामधून हे 12 तास कमी करा. 15 तून 12 गेले किती उरतात? 3 आणि हे 45 मिनिटं आहेत तसेच मांडा किंवा 12च्या नंतर 15 म्हणजे किती? तर आपण मगाशीच पाहिलंय 13 म्हणजे 1, 14 म्हणजे 2, 15 म्हणजे 3. 3 वाजून 45 मिनिटं आणि जर मध्यान्ह पूर्व, मध्यान्ह उत्तरची किती असं विचारलं असतं तर इथं तसे पर्याय नाहीयेत. पण जर तसाही प्रश्न असता तर मध्यान्ह उत्तरचे हे 3 वाजून 45 मिनिटं आहेत. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्नाचं स्वरूप पहा सारखंच आहे. फक्त थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे असे सारखे प्रश्न येऊ शकतात म्हणून आपण हे प्रश्न सेपरेट करून त्याचे आता आपण हे व्हिडिओ मालिका फास्ट रिव्हिजनची सुरू केलेली आहे. तुम्हाला निश्चित हे जो व्हिडिओ आहे खूप उपयोगाचा ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आता 6 तास 52 मिनिटं म्हणजे किती मिनिटं? आता 52 मिनिटं तर ऑलरेडी आपल्याकडे दिलेले आहेत. आता 6 तासाचं कन्व्हर्जन आपल्याला मिनिटांमध्ये करायचंय. एका तासामध्ये 60 मिनिटं आहेत. तर 6 तासामध्ये किती मिनिटं? हा शून्य मांडून घ्या. 6 6 36 360 मिनिटे. आता हे 6 तासांचे झाले 360 मिनिटं. पहिले 52 मिनिटं ऑलरेडी आपल्याकडे आहेत. दोघांची मिळून किती मिनिटं होतील? हे 2 अशी 2 मांडा. 5 आणि 6 11 होतील. हातचा 1 मांडा. 3 आणि 1 4. 412 मिनिटे होतात. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय? घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता हे लक्षात घ्या. एक हे घड्याळ आहे समजा. आता या घड्याळामध्ये हे घड्याळ आहे पहा. या घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा या दोन्ही मध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो हे विचारले. आता 4 वाजलेले आहेत. आता इथे आहेत 12 म्हणजे मिनिट काटा 12 वरती असणार.
इथे 3 आहेत बघा, इथे 6 आहेत आणि इथे 9 आहेत. तर इथं 4 आहे. 4 वरती तास काटा असणार आहे. कधी? 4 वाजता बरोबर? 4 वाजले म्हणजे 4 वरती तास काटा आहे आणि मिनिट काटा 12 वरती आहे. मग आता विचारलंय काय, की दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? कोणत्या प्रकारचा कोन होतोय? तर विशाल कोन आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाल कोन. 3 वाजता आणि 9 वाजता 90 अंशाचा कोन असतो. 3च्या आतमध्ये 1, 2 किंवा 3च्या आतली वेळ असेल तर लघु कोन आहे. 9च्या आतमध्ये इकडे जर 9 पासून इकडे जर 12 कडे तास काटा असेल तर तिथे लघु कोन असतो आणि ह्या पॅसेजमध्ये जर असेल तर तो विशाल कोन असतो किंवा जर सरळ असेल तर असा हा सरळ कोन सुद्धा 180 चा असतो. ठीक आहे. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाल कोन. आता 6वा प्रश्न पाहूया. सकाळी 7:30 ला म्हणजे 7:30 वाजता शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? तो सकाळी 7:30 वाजता शाळेत आलेला आहे. ठीक आहे. शाळा त्याची सुरू झालेली आहे 7:30 वाजता. 330 मिनिटांनी. आता 330 मिनिटांचा आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायला लागेल. म्हणून त्याला भागिले काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला आता भागिले 60 करायला लागणार आहे. तर काय होईल 60 हा पंचे 300 आणि उरतात किती 30 म्हणजे 330 म्हणजे काय आहेत तर 5 तास आहेत आणि 30 मिनिटे आहेत. ठीक आहे. तर आता या 7 तास 30 मिनिटांमध्ये आपल्याला हे 5 तास 30 मिनिटं मिळवावं लागतील कारण की इथपर्यंत शाळेत होता यानंतर तो घरी जायला निघालाय. दोघांची बेरीज करायला लागेल 30 आणि 30 किती होतील 60. आता 60 म्हणजेच हे बघा इथे 60 आहेत आणि हे 7 आणि 5 किती होतात 12. आता तास आणि मिनिटांचा ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करतो ना आपण त्यावेळेला इथे 60 लिहायला अलाउड नाही. का नाहीये? कारण की 60 तासांचा सॉरी 60 मिनिटांचा किंवा 60 सेकंदांचा मिळून 1 मिनिट होतो. त्याच्यामुळे हे 60 ज्यावेळेला इथे येतं ना, त्यावेळेला ते इथे लिहायला अलाउड नाही. 60 मिनिटांचा आता इथे तास आणि मिनिट आहे. 60 मिनिटांचा काय होतो? 1 तास होतो. मग अशा वेळेला तो हातचा आपल्याला पुढे पाठवायचा असतो आणि इथं शून्य राहतील. 12 आणि 1 किती होईल मित्रांनो? 13 होईल आणि 13 म्हणजेच काय? इथं 13 तर नाहीये पर्याय. 13 म्हणजेच काय? दुपारचे 1. दुपारचे 1 वाजलेले आहेत. उत्तर आहे 1 वाजता तो शाळेमधून निघेल. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण आल्यानंतर फक्त मिनिटांचं आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायचंय. आलेली जी काही वेळ आहे ती या सुरुवातीच्या वेळेमध्ये मिळवायची आहे आणि मग आपल्याला बेरीज करून उत्तर मिळणार आहे. फक्त मिनिटांचे बेरीज 60 आली किंवा 60च्या पुढे जर गेली, समजा इथं जर बेरीज 70 आली असती ना, तर याच्या 70 मधून 60 आपल्याला काढून घ्यायला लागले असते आणि त्याचं 1 तासामध्ये रूपांतर करून ते डाव्या बाजूला हातचा पाठवा लागला असता आणि 70 मधून 60 गेले तर 10च राहतील. अशा पद्धतीनं आपल्याला या क्रिया करायच्या आहेत हे लक्षात घ्या. बाकीच्याला आपण 100च्या याच्यामध्ये उसना देतो किंवा हातचा घेत असतो. इथं मात्र 60च्या स्वरूपामध्ये आपल्याला जर उजव्या बाजूला मिनिटातून खालचे मिनिटं वजा होत नसतील, तर आपल्या डाव्या बाजूकडनं तास 1 तास ज्यावेळेस आपण इकडे घेतो, तर आपल्या इथं 60 मध्ये त्याचं रूपांतर करून ते जे मिनिटं इथं असतील ते प्लस करून खालची मिनिटं हे मायनस करायची असतात. हे लक्षात घ्या याच्यामध्ये. एवढंच फक्त याच्यामध्ये चूक होऊ शकते आपल्याकडनं. कारण आपल्याला हातचा घेताना आपण 1 लिहायची आपल्याला सवय लागलेली असते म्हणून. प्रश्न क्रमांक 7 आता पाहूया. मध्यान्नोत्तर 11 वाजता धनेश गाडीत बसला, तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? आता मध्यान्नोत्तर म्हणजेच काय? म्हणजे दुपारच्या 12 नंतरची वेळ आहे. 11 वाजता तो गाडीत बसलेला आहे. कधी? मध्यान्नोत्तर. तर तो किती वाजता गाडीत बसला? आता लक्षात घ्या 24 ताशी घड्याळाचा आपण विचार करतोय, तर 12 म्हणजे दुपारची वेळ आहे आणि आता किती म्हणले त्याच्यामध्ये 11 वाजता मध्यान्नोत्तर 12 नंतर 11 वाजताची वेळ आहे. दुपारच्या 12 नंतर 11 वाजताची वेळ विचारलेली आहे. 24 ताशीमध्ये किती असेल? 12 मध्ये 11 मिळवा, बेरीज किती येईल? 2 अन् 1 3, 1 अन् 1 2. तर 24 ताशी घड्याळामध्ये किती वाजलेले असतील? 23 वाजलेले असतील. अशा पद्धतीनं आपण ही जी बेरीज केली, या मध्यान्नोत्तर हे जे 12 आहेत, 12 मध्ये 11 मिळवले की आपल्याला 11 वाजताची जी 24 ताशीमधली वेळ आहे ती मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया आता. रोशनी सकाळी 11:30 ला अभ्यासाला बसली व 1:45 वाजता उठली, तर तिने किती वेळ अभ्यास केला? आता इथं काय केलंय अक्षरी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं अंकी लेखन आपल्याला करायचंय. 11:30 11 पूर्ण आहेत आणि साडे म्हणजे अर्धा तास आहे. तर अर्धा तास कसं लिहितात? तर 30 याच्यामध्ये आपण लिहितो. आता हे लक्षात घ्या 30 मिनिटं असं लिहितो.
समजा हे घड्याळ आहे पहा आणि या घड्याळाचे आपण जर हे 4 भाग केले, इथे 12 आहे, इथे 6 आहे, इथे 3 आहे, इथे 9 आहे. आता लक्षात घ्या ज्या वेळेला 15 मिनिटं होतात. 3 वरती मिनिट काटा असतो म्हणजे 15 मिनिटं होतात. ज्या वेळेला पाव किंवा सव्वा, सव्वा 1, सव्वा 2, सव्वा 3, सव्वा 12 किंवा जे वेळेस सव्वा शब्द येतो ना सव्वा, त्यावेळेला किती मिनिटं प्रश्न आलाय की 1 वाजून म्हणजे सव्वा 1 वाजलेले आहेत. तर 1 वाजून 15 मिनिटं झाले असतील. 9:15 जर म्हटलं तर 9:15 9 आहे आणि सव्वा म्हणजेच किती 15 मिनिटं. कारण की मिनिटानं पाव भाग पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. सव्वा हा शब्द कानावर पडला तर या उजव्या बाजूला 15 मिनिटं लिहून टाकायची. आता दीड, अडीच, 3:30, 4:30, 12:30 असं जर आलं, साडे हा शब्द आला, तर लक्षात घ्या 6 वरती मिनिट काटा ज्यावेळेस असतो तेव्हा हा शब्द प्रयोग केला जातो. मग त्यावेळेला मिनिटाच्या भागामध्ये सरळ 30 मिनिटं लिहून टाकायचंय. कारण की 6 वरती ज्यावेळेस मिनिट काटा असतो 6 पंचे 30 मिनिटं झालेली असतात. म्हणजे दीड, अडीच, साडे हा शब्द प्रयोग आला, की मिनिटामध्ये 30 मिनिटं लिहून टाकायची. पावणे 1, पावणे 2, पावणे 3 असे ज्यावेळेला शब्दप्रयोग येतात, समजा पावणे 1 आहे म्हणजेच 12 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळाने 1 वाजणार आहेत. त्यावेळेला मिनिट काटा हा 9 वरती असतो आणि एकूण मिनिटं झालेली असतात 45. म्हणजे पावणे शब्द ज्यावेळेस ऐकायला मिळेल ना, तेव्हा मिनिटांमध्ये 45 मिनिटं लिहून टाकायची. आलं लक्षामध्ये? सव्वा असं सव्वा तास झाले असा शब्द कानावर पडला, मिनिटांमध्ये 15 मिनिटं लिहायचे आणि पुढे तर जो पूर्ण तास असेल तो आपण लिहिणारच आहे. दीड, अडीच, साडे हा शब्द प्रयोग आला तर मिनिटांमध्ये 30 मिनिटं लिहायची. पावणे हा शब्द प्रयोग आला तर मिनिटांमध्ये 45 मिनिटं लिहायची. हे लक्षातच घ्या. मग आपल्याला असं अक्षरी जर वेळ दिली त्याचं अंकी लेखन करताना अवघड जाणार नाही, आपली चूक होणार नाही. 11:30चं लेखन 11 वाजून 30 मिनिटं. ठीक आहे. पावणे 2 वाजता ती उठलेली आहे. पावणे 2 वाजता. आता पावणे 2 म्हणजे किती मित्रांनो? पावणे 2 म्हणजे आता मिनिट काटा 9 वर आहे आणि पावणे 2 म्हणजे जो तास काटा आहे तो 2च्या जवळ आहे, 1च्या पुढे आहे. ठीक आहे. तर 1 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. पावणे 2 म्हणजे 1 पूर्ण वाजलेले आहेत. थोड्या वेळानं आता 2 वाजणार आहेत. 15 मिनिटं त्याला बाकी आहेत म्हणजेच 45 मिनिटं झालेली आहेत. 1 वाजून 45 मिनिटं. तर तिनं किती वेळ अभ्यास केला? तर आता आपण असंही करू शकतो 11:30 त्याच्यामध्ये 30 मिनिटं आपण वाढवली तर किती होतील? 12 वाजतील. 12 नंतर 12 नंतर हे 1 तास होईल. 12 ते 1 मध्ये पूर्ण 1 तास होतोय आणि 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत 45 मिनिटं होतात. म्हणजेच आता हे 30 मिनिटं आणि हे 45 मिनिटं आपण जर केले एकत्र किती होईल? 75 मिनिटं होतील. 75 मिनिटांमध्ये 1 तास आणि 15 मिनिटं आहेत. म्हणजे हा 1 तास, हा 1 तास 2 तास होतील आणि 15 मिनिटं. म्हणजे 2 तास 15 मिनिटं एवढा तिनं अभ्यास केलेला आहे. आता हे अजून सोपं कसं करायचं? हे बघा, आता इथं लहान वेळ आहे 11 वाजून 30 मिनिटं. ठीक आहे. पुढची वेळ आहे मध्यान्नोत्तरची 1 वाजून 45 मिनिटं. आता ही वेळ मोठीच आहे. मध्यान्नोत्तरमध्ये आपण पाहिलं तर मोठीच आहे. कारण मध्यान्नोत्तरमध्ये किती वाजलेले आहेत? 1 म्हणजे किती वाजलेले आहेत? तर 13 वाजलेले आहेत आणि मिनिटं किती आहेत? हे 45 मिनिटं आहेत. मध्यान्नोत्तर पावणे 2 म्हणजे 1 वाजून 45 मिनिटं म्हणजे 1 म्हणजे 13 आणि हे 45 मिनिटं लिहिले. वजाबाकी करा. 45 मधून 30 गेले, 15 राहतील. 5 0 गेले 5, 4 3 गेले 1 आणि 13 11 गेले 2. अशा पद्धतीने जर आपण वजाबाकी किंवा बेरीज जसं असेल ते केलं, तर आपलं उत्तर लवकर होणार आहे. 2 तास 15 मिनिटं हे उत्तर येईल. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आणि शब्दप्रयोग जर असा साडे किंवा मग सव्वा, पावणे असे शब्दप्रयोग आले तर लेखन कसं करायचं तेही आता आपण पाहिलं. त्याचाही तुम्ही सराव जास्तीत जास्त करा. इथेच आपण चुकतो. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय की 552 मिनिटं बरोबर किती तास आणि किती मिनिटे? आता मित्रांनो 552 मिनिटांचं तास आणि मिनिटांमध्ये कन्व्हर्जन आपल्याला करायचंय. 60 मिनिटांचा 1 तास होतो म्हणून 60 आपल्याला भागिले करायला लागतील. 60 10 किती होतंय? 600 आणि 60 9 540 कारण 6चाच पाढा आहे. 0 फक्त मांडून द्यायचा. 6 9 54. आता 9 तास होतील आणि 552 मधून हे 540 मिनिटं वजा करा. 2 वाजून 0 गेले 2 राहिले. 55 मधून 54 गेला 1 राहिला. म्हणजे 9 तास आणि 12 मिनिटे एवढे होतात. ठीक आहे. 9 तास आणि 12 मिनिटं. पर्याय क्रमांक आहे 3. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9 तास आणि 12 मिनिटं. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय?
नागपूरहून पहाटे 4:10 वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी 14:15 तिरुअनंतपुरमला पोहोचते. तर नागपूर ते तिरुअनंतपुरम प्रवासास किती वेळ लागतो? आता लक्षात घ्या, नागपूरहून पहाटे निघालेली गाडी आहे. पहाटे 4:10 वाजता ही गाडी निघाली आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी 14:15 म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ही पोहोचलेली आहे. म्हणजे आज निघालेली गाडी आहे ही दुसऱ्या दिवशी त्या तिरुअनंतपुरमला पोहोचलेली आहे. म्हणजेच आज आणि उद्याच्या सकाळी 4:10 वाजेपर्यंत एकूण 24 तास पूर्ण झालेले असतील. किती तास झाले असतील? 24 तास. आता पुढे बघा, हे 14 आणि हे 15 दुपारची वेळ आहे. त्याच्यामधून ही जी वेळ आहे पहाटेची ती मायनस करूया. 15तून 10 गेले, 5तून 0 गेला 5, 1तून 1 गेला 0 आणि 14तून 4 गेले 10. म्हणजे हे 24 तास आणि अजून पुढे किती वेळ लागतोय? दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपासून तर 10 तास आणि 5 मिनिटं. म्हणजे हे 24 तास आणि हे 10 तास किती होतील मित्रांनो? 34 तास आणि पुढे आहेत 5 मिनिटे. ठीक आहे? 34 तास आणि 5 मिनिटे एवढा प्रवासासाठी वेळ लागतो आहे. सरळ सरळ इथे आपल्याला या मधून 4:10 वजा करून उत्तर येणार नाही, कारण की पूर्ण दिवस पुढचा पूर्ण भरतोय. आज पहाटेपासून उद्या पहाटेपर्यंत 24 तास होतात आणि मग आपल्याला या 24 ताशीमधून ही जी दिलेली वेळ आहे मध्यान्होत्तर वेळेमधून मध्यान्हपूर्व वेळ मांडणी करा आणि वजाबाकी करा. आलेली वजाबाकी ह्या तासामध्ये मिळवायची आहे. उत्तर येईल 24 आणि 10 34 5 मिनिटं. ठीक आहे? 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय दिलंय, की वेळ आपल्याला ओळखायची आहे आणि इतकं सोपं उदाहरण होतं. किती वाजलेले आहेत? 9 वाजलेले आहेत. फक्त काटे व्यवस्थित बघा, नाही तर 12ची सुद्धा आपण वेळ देऊ आणि चुकू. उत्तर आहे 11चं पर्याय क्रमांक 2 9. इतका सोपा प्रश्न स्कॉलरशिपला आलेला होता. आपल्यालाही येऊ शकतो आणि कसाही प्रश्न आला, मधले मिनिटं जरी आले, तरी ते आपण व्यवस्थित काढायचे आहेत. आता कधी-कधी जर असं समजा ही पोझिशन असेल, समजा 9चा थोडासा तास काटा असा पुढं असेल आणि विचारले किती वाजलेले आहेत? तास काटा 9 आणि 10च्या मध्ये आहे म्हणजे 9 वाजलेत आणि मग किती मिनिटं झालेली आहेत? आता लक्षात घ्या, 2 जवळच्या हे जे काही मिनिटांचे काटे आहेत मोठाले किंवा इथे 12 आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे आकडे या घड्याळावरती रोमनमध्ये किंवा देवनागरी किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतात. लगतच्या 2 आकड्यामध्ये किती? एकूण 5 मिनिटं असतात मित्रांनो. आणि मग ज्यावेळेस आपल्याला 1 वरती मिनिट काटा असेल तर 5 मिनिटं झाली. 2 वरती असेल तर याला गुणिले 5 करायचं. 2 पंचे 10. 3 वरती असेल तर 3 पाचे 15 मिनिटं. 4 वरती मिनिट काटा असेल तर 4 पंचे 20. 5 वरती असेल तर 25. 5 पाचा 25. 6 वरती असेल तर 30 मिनिटे. 7 वरती असेल तर 7 पाचा 35. 35 मिनिटे. 8 वरती असेल तर गुणिले 5 करा. 8 पंचे 40 मिनिटे. 9 वर असेल तर 9 पाचा 45. 45 मिनिटे. 10 वरती असेल तर 10 पाचे 50. 50 मिनिटं आणि 11 वरती असेल तर 11 पाचे 55 मिनिटे होतात. ठीक आहे? कोणत्याही घरावरती जर तो मिनिट काटा असेल त्याला गुणिले फक्त 5 करा आणि जर मध्ये आला प्रॉपर नंबरवर नसेल आणि मध्ये आला तर त्या नंबरला गुणिले 5 करा आणि पुढचे जे काही 1-2 आकडे असतील त्याच्यामध्ये मिळवायचे. ठीक आहे? किती वाजले होते? तर 9 वाजले होते आणि बाकीचं पण मिनिटांचंही आपण आता पाहिले. प्रश्न क्रमांक 12 मध्ये बेरीज दिलेली आहे बघा. एका बाजूला तास आहे, एका बाजूला मिनिटं आहेत. 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे. बेरीज करायची बघा. 5 अशी 5, 4 आणि 3 7 आणि इकडे येईल 6 आणि 2 8. पण आता इथे 75 आलंय म्हणून याच्यामधून 60 मायनस करा, कारण की इथे 75 आपल्याला ठेवता येणार नाही. 60 मिनिटांचा 1 तास होतो म्हणून तो तास आपल्याला तासामध्ये पाठवावा लागेल. 5 अशी 5, 7 2 6 गेला 1. इथे राहिले 15 मिनिटं. हा जो 60 आहे म्हणजे हा 1 तास आहे, तो पुढे जाईल इथे आणि 8 तास आणि 1 तास किती होईल मित्रांनो? 9 तास होईल. म्हणजेच बेरीज येईल 9 तास 15 मिनिटे. 9 तास 15 मिनिटे. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय म्हटलं, की सुहासनं 60 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याच्या मोटारसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्यानं ते अंतर 15 किलोमीटर ताशी वेगानं पूर्ण केले. जर त्याने ती स्पर्धा सकाळी 10:15 वाजता सुरू केली तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचेल? आता स्पर्धा कधी झाली सुरू मित्रांनो? 10 वाजून 15 मिनिटांनी ही स्पर्धा सुरू झालेली आहे सकाळी. सकाळी ही स्पर्धा सुरू झालेली आहे. ठीक आहे? सकाळी स्पर्धा सुरू झाली म्हणजे मध्यान्ह पूर्व वेळेमध्ये मध्यान्होत्तर
मध्यान्हपूर्व वेळेमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता पुढे जायचं आपल्याला, उत्तर काढायचंय. सकाळची वेळ दिलेली आहे, स्पर्धा आता सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्यांनी काय केलंय, 60 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याची स्पर्धा आहे. 15 किलोमीटर एका तासामध्ये त्यानं पूर्ण केले. तर एका तासामध्ये तो 15 किलोमीटर जातो, तर 60 किलोमीटर किती वेळेमध्ये जाईल, किती तासांमध्ये जाईल? तर 15 चोक 60. 1 तासामध्ये 15 किलोमीटर, तर 4 तासामध्ये तो 60 किलोमीटर जातो. ठीक आहे. मग आता स्पर्धा सुरू झाली 10 वाजून 15 मिनिटांनी आणि 4 तासानं त्याचं जे काय आहे ती स्पर्धा पूर्ण झालेली आहे. मग याच्यामध्ये 4 मिळवा तासामध्ये. 10 आणि 4 किती होतील? 14. 14 आणि 15 मिनिटं तर आहे तसेच राहणार आहेत. म्हणजेच दुपारचे मित्रांनो 14 वाजून 15 मिनिटांनी किंवा 1:15 वाजता ही स्पर्धा त्याची पूर्ण होईल. त्या ठिकाणी निश्चित ठिकाणी तो पोहोचेल. आता इथं +4 आपल्याला करायचंय आणि मध्यान्होत्तरमध्येच वेळ दिलेली होती. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही पुढं परत कन्व्हर्जन करायची गरज पडत नाहीये. प्लस फक्त 4 करा. फक्त आपल्याला हे जे काही होतं, एका तासामध्ये 15 किलोमीटर जातो. 4 तासात अ, अ, म्हणजे 60 किलोमीटर किती तासात जाईल? यासाठी आपल्याला 15 हे भागिले करायचे होते. हे व्यवस्थित लक्षात आलं. भागिले 60 ला भागिले 15 केलं. 15 चोक 60. एका तासात 15 तर 4 तासामध्ये 60 किलोमीटर. प्लस फक्त इथं दिलेल्या वेळेमध्ये 4 करायचे होते. उत्तर आपलं येणार होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल, तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? रोशनीला काय झालंय? नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी तिला किती वेळ लागतो? 1 तास आणि 30 मिनिटं लागतात. ठीक आहे. नागपूर ते वर्धाची ही वेळ आहे प्रवासाची. आता 15 मिनिटांची विश्रांती घेऊन याच्यानंतर गाडी काय करते? 15 मिनिटांची विश्रांती घेते. नंतर वर्ध्यापासून ती गाडी यवतमाळला निघते आणि हा जो प्रवास आहे वर्धा ते यवतमाळ तो 1 तास आणि 50 मिनिटांमध्ये ती पूर्ण करते. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरवरून किती वाजता निघालेली आहे? नागपूरवरून ती सकाळी 10 वाजता निघालेली आहे. तर यवतमाळला ती किती वाजता पोहोचेल? आता नागपूर ते वर्धा प्रवासाची वेळ, विश्रांतीची वेळ, वर्धा ते यवतमाळ प्रवासाची वेळ. मग आता ह्या सगळ्या वेळांची आपल्याला बेरीज करायला लागेल. इथे किती होईल? 5 5 राहील. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि इथं होईल 2 तास. ठीक आहे. 2 तास 95 मिनिटं. आता 95 मिनिटं तसे ठेवता येणार नाही. त्याच्यामधून आपल्याला काय करायला लागतील? 60 म्हणजेच 1 तासामध्ये जे मिनिटं आहेत ते आपल्याला वजा करायला लागतील. ठीक आहे. 60 मिनिटं म्हणजे काय मित्रांनो? 1 तास. ठीक आहे. मग 5 अशी 5 राहील. 9 तून 6 गेले 3 म्हणजे 35 मिनिटं शिल्लक राहतील आणि हा जो 1 तास आहे तो प्लस इथे घ्यायला लागेल. म्हणजे 2 आणि 1 काय होईल? 3 तास आणि उरलेले 35 मिनिटं राहतात. किती राहतात? 3 तास आणि 35 मिनिटे हा तिनं एकूण केलेला प्रवास आहे आणि हा पर्याय इथं दिलेला आहे. आपण हे उत्तर आलं लगेच पर्याय क्रमांक 2 रंगवून टाकू. इथं हे उत्तर नाहीये. आपल्याला काय विचारलं? आता पुढे जायचं आपल्याला. सकाळी 10 वाजता ती निघाली. यवतमाळला किती पोहोचली? एकूण सगळा प्रवास, विश्रांती वगैरे सगळं धरून झालंय 3 तास 35 मिनिटं. सकाळी 10 वाजता ती निघालेली आहे. तर एकूण प्रवास एवढा झालेला आहे. बेरीज करावी लागेल. 35 ला 35 मांडून घ्या. 10 आणि 3 13. आता 13 वाजून 35 मिनिटाची वेळ नाही. 13 वाजले म्हणजे दुपारचे 1 वाजले. म्हणजेच 1 वाजून 35 मिनिटे हा पर्याय बघावा लागेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नामध्ये 1-2 उपप्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामुळं पर्याय पण फसवणारा दिलेला होता. इथे फसू शकत होतो आपण. परंतु उत्तर आहे 1 वाजून 35 मिनिटांनी ती पोहोचेल. प्रश्न क्रमांक 15 जो आहे, आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे चाललेलो आहोत. शेवटचे 2 उदाहरणं राहिले आहेत. द स्पर्धागुरू आपण पाहत आहात. स्पर्धा परीक्षांची, शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी आपण करतो आहोत. द स्पर्धागुरू या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी www.thespardhaguru.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. प्रश्न क्रमांक 15 पाहूया. वजाबाकी दिलेली आहे. एका बाजूला तास, एका बाजूला मिनिटे. ठीक आहे. 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे. आता कधी-कधी काय होतं, इथे नुसतं आहे ना 5 मिनिटे असं दिलेलं असतं कधी-कधी. त्यावेळेला मांडणी जर तुम्ही चुकवली ना, समजा आता एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय, मांडणी कशी चुकते.
आपण काय करतो, नुसते 5 मांडून देतो आणि मग उत्तर चुकतं. लक्षात घ्या, इथे 5 आणि पुढं काहीच नाही, याचा अर्थ इथे 0 आहे. म्हणजे ते 5 नाही लिहिले तुम्ही 50 मिनिटं लिहिली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे ही मांडणी ज्यावेळेस आपण करतो ना, जर नुसतं असं दिलं असतं समजा इथं 6 तास आणि 5 मिनिटं, तर त्याची मांडणी तुम्हाला 0-5 अशी करावी लागली असते. हे लक्षात घ्या. अशा चुका होतात आणि मग आपण चुकतो. तर इथं काय केलं आता 6 तास 45 मिनिटं. आता 18 मिनिटांमधून 45 मिनिटं जाणार आहेत का मित्रांनो? नाही जाणार. मग शेजारच्या तासाकडनं आपल्याला 1 तास मदत मिळेल. इथे 12तून 1 तास गेला, उरेल 11 तास उरतील. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आता हे 60 मिनिटं जे 1 तास उजवीकडे आलाय, ते 60 मिनिटं आणि पहिले 18 मिनिटं आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यावर काट मारा. दोघांचे मिळून किती होतील? 78 मिनिटं. आता इथे झाले 78 मिनिटं. आता 8 तून 5 जातील, 3 राहतील. 7 4 जातील, 3 राहतील. 11 मधून 6 जातील, 5 राहतील. म्हणजे 6 तास आणि 33 मिनिटं असं याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कन्व्हर्जन जे आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला करायचंय. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 16 कडे जाऊया. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे. 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद? आता जे सुरुवातीलाच आपण हा नियम बघितला होता, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला काय विचारलंय किती सेकंद? आता 15 सेकंद तर ऑलरेडी आपल्याकडे आहेत. ते साइडला लिहून ठेवूया. आता 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि हे 22 मिनिटं पण इथे आहेत. दोन्ही मिळून किती झाले? 82 मिनिटं. आता एका मिनिटामध्ये सेकंद आहे 60 सेकंद. मग त्याला गुणिले 82 मिनिटाचे सेकंद काढायला आपल्याला गुणिले 60 करायला लागेल. हा शून्य मांडून द्या. 6 दुनी 12 हातचा आला 1, 8 6 48 आणि 1 किती होईल? 49 सेकंद. आता हे झाले 4,900 सेकंद. उदाहरणामध्ये 15 सेकंद ऑलरेडी आपल्याकडे होते. दोघांची बेरीज करायला लागेल. 0 आणि 5 5 होतील. 2 आणि 1 3 होईल आणि 49 आहे तसे मांडा. 4,935 सेकंद असं त्याचं उत्तर येईल. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं घड्याळ या घटकावरती आधारित जे 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला गणित विषयामध्ये प्रश्न विचारले गेले होते, ते 16 प्रश्न आपण अचूक त्यांचं स्पष्टीकरण, विश्लेषण जाणून घेतलंय. उत्तर त्याची पाहिली आहेत आणि उदाहरण सोडवण्याच्या पद्धती, काही जे नियम होते, तेही आपण जाणून घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात. कसाही या घटकावरती प्रश्न आला, तर निश्चित तुम्हाला आउट ऑफ मार्क या घटकावरती मिळतील. कधी-कधी 2-2 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा असेच प्रश्न येत असतात. त्याच्यामुळे तिकडेही तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला काही शंका असेल तर त्या प्रश्नाचा पर्याय त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन केलं जाईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं तर सराव अत्यंत महत्वाचा आहे आणि फ्री पेपर, सराव पेपर तुम्हाला www.spardhaguru.com या माझ्या वेबसाईटमध्ये विनामूल्य मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. कितीही वेळेला पेपर सोडवा, कुठलेही चार्जेस नाही, विनामूल्य आहे. अवश्य लाभ घ्या. चांगली तयारी करा. तुम्ही ज्याही परीक्षेला बसलेला आहात त्या सर्व परीक्षांच्या यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी देतो आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच द स्पर्धा गुरूवरती भेटूया. तूर्तास थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.